हे सोनम रघुवंशी यांचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मित्रांनो। आपल्या भारतामध्ये अनगिनत अपराध व्हायले पण अपराधावर कंट्रोल होईना आले। कारण का आपल्या भारतामध्ये अपराध करणाऱ्यांची मानवाधिकाराची आपण ठेका घेतला आहे। आतापर्यंत कोणताही अपराध असो, म्हणजे मानव तस्करी, चंदन तस्करी, नशा तस्करी कोणती असो, आतापर्यंत कोणाची मानवता गेली नाही आणि कोणाचे भारतीय संविधानाचे फंडामेंटल राईट गेले नाही। चीनमध्ये जर अपराध केला तर पहिल्या सुरुवात त्यांचे सर्व मूलभूत अधिकार कॅन्सल होतात, मग सजा होते। आपल्या भारतामध्ये तसं होत नाही, कारण यांना मानवाधिकार दिलेले आहे। याच मानवाधिकारामुळे हे हरामखोर असे अपराध करणारे सुटून आलेत। सुटून येऊन सुद्धा हे गुन्हा न बसणारे आणखीन दुसरे अपराध करालेत। यांना एकच सजा पाहिजे, यांना कठोर दंड दिला पाहिजे आणि पहिल्या यांचे सर्व मूलभूत अधिकार कॅन्सल झाले पाहिजे, तरच हे नीट होतील। आपण यांना कितीही काही करा, काही होणार नाही। आता एवढं करून सुद्धा हे सुटून आले ना। हे तीन वर्ष झालं नाही, 3 वर्षसुद्धा झाले, एका वर्षाच्या आत सुटून आले। म्हणजे एवढे अपराध वाढलेले आहे, तरी आपले सांसद आणि भारतातले सांसद विधायक 5000 सांसद विधायक एकसुद्धा म्हणणं आले की बा अशा अपराध करणारे भारतातले सर्व मूलभूत अधिकार कॅन्सल झाले पाहिजे, यांचे सर्व यांचे फंडामेंटल राईट कॅन्सल झाले पाहिजे आणि यांना फटाफट सजा झाली पाहिजे। असं नाही की 10 वर्ष 15 वर्ष ट्रायल हो, असं नाही, फटाफट सजा झाली पाहिजे। यांची सर्व प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे आणि यांना मजबूर केलं पाहिजे। यांना एक तर त्यांनी स्वतःहून आत्महत्या करावं, नाही तर असं त्यांना मजबूर केलं पाहिजे। यांचे सर्व मूलभूत अधिकार काढून घेतले पाहिजे। अपराध करणं म्हणजे काय, भारतामध्ये काय तुमचा मूलभूत अधिकार नाही। अपराध करणं म्हणजे कोणता तुमचा मानवाधिकार नाही। अपराध करता म्हणजे तुम्हाला काय राईट दिलेलं आहे का? भारतातल्या संविधानामध्ये अपराध करणं हे तुमचा अधिकार नाही आणि अपराध जर केलं तर हे संविधानाला असं मानत नाहीत। अशा व्यक्तीचं आणि अशा लोकांचं संविधानाचे सर्व फंडामेंटल राईट कॅन्सल झाले पाहिजे आणि याला कठोरातला कठोर दंड दिला पाहिजे। यांना फासावर लटकवलं पाहिजे। सर्व म्हणायत फाशी द्या। जेव्हा असे अपराध होतात तेव्हा हे असेच लोक म्हणतात यांना फाशी द्या। आतापर्यंत किती जणाला फाशी झाली, आतापर्यंत कोणाला फाशी झाली? म्हणल्यानं होत नाही। कितीही तुम्ही कॅन्डल मार्च करा, कितीही बोला, काहीही होत नाही। जोपर्यंत यांना कठोर सजाचं प्रावधान होत नाही तोपर्यंत यांना सजा भेटणं मुश्किलच नाही, तर नामुमकिन आहे। पहिले संविधानाचे यांचे फंडामेंटल राईट गेले पाहिजे आणि यांची सर्वच्या सर्व यांचे मानवाधिकार कॅन्सल झाले पाहिजे, तरच यांना सजा भेटते, अन्यथा सजा भेटत नाही। जय हिंद।